नमस्कार मंडळी, मी रंजना ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर इथे आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत. माझी बहीण, माझ्या बहिणीची मुलगी, बहिणीच्या मुलीची सासू, 3 मुलं, त्यानंतर मिस्टर. तर इथे पाहुणे बसलेले आहेत. ही बहिणीची सासू आहे, बहिणीच्या मुलीची सासू, आणि त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी असा स्वयंपाक केलेला आहे. इथं खानदेशी पद्धतीने मस्तपैकी चिकनचा रस्सा बनवलेला आहे, झणझणीत. नंतर सुक्कं चिकनसुद्धा बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथं बहिणीची मुलगी जी आहे ती मदत करत आहे मला स्वयंपाक करायला. तिनेच इथं मस्तपैकी खानदेशी अशी झणझणीत रस्सा भाजी केलेली आहे चिकनची. आणि माझ्या जी बहिणीची मुलगी आहे ती चाळीसगावची आहे, खूप छान स्वयंपाक करते. तर आता पाहुण्यांसाठी मी इथे वाढत आहे सुक्कं चिकन मस्तपैकी. बघा, बाजरीच्या भाकरी, चपात्या पण केलेल्या आहेत. आणि आता मस्त इथं वाढायची तयारी करत आहे मस्तपैकी. तर तुम्ही पण या जेवायला. आणि इथे खानदेशी पद्धतीने मी हा स्वयंपाक केलेला आहे. आम्ही इकडे अशीच भाजी बनवतो मस्तपैकी. कांदा आहे, लिंबू आहे, भात आहे. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही पण आता जेवायला या, आम्ही पण जेवायला बसलेलो आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर या, चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे मी. आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आमचं जेवण वगैरे आता करत आहोत आम्ही. तर स्वयंपाक झाल्यानंतरची ती जी साफसफाई करत आहे मी, रोजची करते, दुपारच्या जेवणानंतर देखील आणि रात्रीच्या पण जेवणानंतर. तर रोज अशी साफसफाई करावी लागते किचनची, त्यामुळे झुरळं होत नाहीत. चला, बाय बाय मैत्रिणींनो.